नमस्कार मित्रांनो, आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एक इंडिकेटर यूज करून स्टॉक मार्केटमध्ये ट्रेंड कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला एंट्री आणि एक्झिट म्हणजे बुलिश मार्केट कसं असेल आणि बेरिश मार्केट कसं असेल हे आपल्याला समजू शकतं एक इंडिकेटरद्वारे. चला तर वळूया स्क्रीनकडे. हा आहे आपला निफ्टीचा डेली चार्ट, डेली टाइम फ्रेमचा चार्ट आहे. यामध्ये आपण बघू शकता की मार्केट कशा पद्धतीने आपल्याला या चार्टवर सिंपल चार्ट दिसतोय. तर यामध्ये आपल्याला जायचं आहे सुपर ट्रेंड इंडिकेटरमध्ये. सुपर ट्रेंड टाईप करायचं आहे आपल्याला. सुपर ट्रेंड सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला चार्टवर सुपर ट्रेंड ॲप्लाय झालेलं दिसेल. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता की रेड आणि ग्रीन कलरच्या तुम्हाला ट्रेंडच्या आयडेंटिफिकेशन तुम्हाला लाईन दिसतील. तर रेड म्हणजे मार्केट हे पूर्ण बेरिश आहे आणि डाऊन ट्रेंड आहे. जिथे ग्रीन कलर आहे, जिथे ग्रीन दिसतं आहे, तर ग्रीन म्हणजे आपल्याला मार्केट अप ट्रेंड आहे. तर लेंथमध्ये आपल्याला जायचं, सेटिंग्स चेक करायची, लेंथ 10 ठेवायची, फॅक्टर 3 ठेवायचा आहे. त्यानंतर आपण पाहू शकता बॅकटेस्ट पण तुम्ही यामध्ये करा. बॅकटेस्टमध्ये पण तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीने मार्केट एक सुपर ट्रेंडला कंटिन्यू रॅली देत जातं आहे. जे ग्रीन आहे तो पूर्णपणे कंटिन्यूस बुलिश मार्केट आहे. कुठेही तुम्हाला डाऊन ट्रेंड दिसणार नाही. इंडिकेटर जशा पद्धतीने वर्क करतं त्या पद्धतीने एक प्रॉपर तुम्हाला अप ट्रेंड दिलेला आहे सुपर ट्रेंडमधून. त्यानंतर जिथे रेड आहे तिथे मार्केट चेंज झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण बेरिश मार्केट झालेलं आहे. जिथे ग्रीन आहे तिथे अप ट्रेंड, जिथे रेड आहे तो डाऊन ट्रेंड आहे तुमचा. तर अशा पद्धतीने सुपर ट्रेंडचा आपण वापर करून तुम्ही बघू शकता, बॅक टेस्टिंग यामध्ये करू शकता आणि त्यानंतरच तुम्ही यामध्ये ट्रेड करू शकता.